डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी 1 वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप शेतकरी करतात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात महसूल अदालतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महसूल प्रकरणांचा निपटारा केला जातोय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमाच्या माध्यमातून प्रलंबित कामं तातडीने केली जातात आणि त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळतोय। महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं 5,000 कोटींचं नुकसान झालंय। क्विंटल मागे शेतकऱ्याला 1,000 रुपयांचा फटका बसत असल्याचं म्हणत भावांतर योजना लागू करण्याची मागणी शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केली। अकोला शहरात विनापरवाना उभारण्यात आलेल्या दुकानांमधून खुलेआम चिकन मटणची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे आणि याची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून उमरी भागातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे। जागतिक महिला दिनी दौंड तालुक्यातील महिलांवर पाण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। शिंगाडे वस्तीत भीषण पाणी टंचाई असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला। जळगावमध्ये शेतात जाताना एका 8वीच्या विद्यार्थिनीला 2 मोबाईल सापडलेले आहेत आणि दरम्यान या विद्यार्थिनीने प्रामाणिकपणा दाखवत वर्ग शिक्षकांच्या मदतीने मूळ मालकाचा शोध घेत सर्व मुद्देमाल परत केला। मुलीच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक केलं जातं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आलं। राज्य सरकारनं मागणी मान्य करून 5 महिन्यांची मुदतवाढ दिल्यानं सांगलीत तरुणांनी चक्क सीएम डीसीएम यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष केला। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेनं थकीत घरपट्टी आणि गाळे भाड्यापोटी कारवाई सुरू केली। पालिकेनं 8 दुकानं सील केली। यावेळी 6 दुकानदारांनी तातडीनं थकीत कर भरल्यानं त्यांचं सील जे ते उघडण्यात आलं। अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्थानक हद्दीतील दापुरा इथे नाल्यात पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी नागरी सहकारी पतसंस्थेनं अनेक ठेवीदारांचे पैसे मागील 2 वर्षांपासून दिलेले नाहीत आणि त्यामुळे व्यथित झालेल्या महिलांनी मनोहर सागरात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत महिलांचा जीव वाचवला। गुहागरमधील शृंगारतळी इथल्या पाळीपिणे फाट्यावर भर चौकात मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस हजर असतानाही कारवाई न केल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला। बारामती नगरपालिकेनं वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली। ज्यांनी थकीत कर वेळेत भरला नाही त्यांच्या करावर दरमहा 2% व्याज आकारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषणासह धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत। यावेळी IT अभियंत्यांसह नागरिकही रस्त्यावर उतरले। पालिकेनं तातडीनं उपाययोजना करून धुळीवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी करण्यात येते। दुष्काळी पट्ट्यातील गावाची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये 2 दिवसांपूर्वी शेकडो मृत कोंबड्या वाहत असल्याचा व्हिडिओ रामराजे निंबाळकरांनी स्टेटसला ठेवला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक अलर्ट मोडवरती आले असून त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं। स्वारगेटमधील घटनेनंतर जिल्ह्यातील 4ही आगारात बस स्थानकात तातडीनं CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येते। मागणी पूर्ण न झाल्यास उभाटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बांगलादेशी घुसखोरांविरोधात सोलापुरात भाजप आक्रमक झाली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि पेठ या परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला। पाणी मिळत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले। धाराशिवच्या उमरग्यात विविध संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला। खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव टप्पा द्यावा आणि आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये महिला शिक्षकांनी जेलभरो आंदोलन केलं। मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता महिला दिनी तिने आंदोलन केलं। बारामतीमध्ये प्रशासकीय भवनासमोर झारगवाडी गावातील महिलांनी आमरण उपोषण सुरू केलं। उपोषणकर्त्यांच्या घराकडे येणारा रस्त्याचं काम मंजुरीनंतरही शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला असल्याचा आरोप त्यांनी केला। भैयाजी जोशींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उभाटाच्या वतीने नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आलं। भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जोडे मारत उभाटा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। सांगलीत भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। संतप्त शिवसैनिकांनी जोशींच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केलेला आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात महसूल अदालतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महसूल प्रकरणांचा निपटारा केला जातो। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमाच्या माध्यमातून प्रलंबित कामं तातडीने केली जात आहेत, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळतोय। महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं 5,000 कोटींचं नुकसान झालंय। क्विंटल मागे शेतकऱ्याला 1,000 रुपयांचा फटका बसत असल्याचं म्हणत भावांतर योजना लागू करण्याची मागणी शेतकरी नेते विजय जावधिया यांनी केली आहे। जागतिक महिला दिनी दौंड तालुक्यातील महिलांवरती पाण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। शिंगाडे वस्तीमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे। जळगावमध्ये शेतात जाताना एका 8वीच्या विद्यार्थिनीला 2 मोबाईल आणि पैसे सापडले। दरम्यान या विद्यार्थिनीने प्रामाणिकपणा दाखवत वर्ग शिक्षकांच्या मदतीने मूळ मालकाचा शोध घेत सर्व मुद्देमाल परत केलेला आहे। मुलीच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आलेलं आहे। राज्य सरकारने मागणी मान्य करून 5 महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे सांगलीत तरुणांनी चक्क सीएम डीसीएम यांच्या प्रतिमेला दुग्धाची घालून जल्लोष केलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेने थकीत घरपट्टी आणि गाळे भाड्यापोटी कारवाई सुरू केलेली आहे। पालिकेने 8 दुकानं सील केली आहेत। यावेळेला 6 दुकानदारांनी तातडीने थकीत कर भरल्याने त्यांचं सील उघडण्यात आलं आहे। अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्थानक हद्दीमध्ये दापुरा इकडे नाल्यामध्ये पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी नागरी सहकारी पतसंस्थेने अनेक ठेवीदारांचे पैसे मागील 2 वर्षांपासून दिलेले नाहीयेत, त्यामुळे व्यतीत झालेल्या महिलांनी मनोहर सागरामध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत महिलांचा जीव वाचवला आहे। गुहागरमधील शृंगारतळी इकडे पाळपिणे फाट्यावरती भर चौकामध्ये मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस हजर असताना सुद्धा कारवाई न केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न निर्माण झाला आहे। बारामती महानगरपालिकेने वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली आहे। ज्यांनी थकीत कर वेळेत भरलेला नाही त्यांच्यावरती दरमहा 2% व्याज आकारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रदूषणासह धुळीचं साम्राज्य पाहायला मिळते, त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत। यावेळेला IT अभियंत्यांसह नागरिक सुद्धा रस्त्यावरती उतरलेत। पालिकेने तातडीने उपाययोजना करून धुळीवरती नियंत्रण मिळवावं अशी मागणी केली जाते। दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये 2 दिवसांपूर्वी शेकडो मृत कोंबड्या वाहत आल्याचा व्हिडिओ रामराजे निंबाळकरांनी स्टेटसला ठेवला होता। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक अलर्ट मोडवरती आले असून त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जुल्लर रेती घाटातून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली। त्यांनी धाड टाकलेली आहे। यावेळेला सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच वेळेला 10 ट्रकवरती कारवाई केली। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इकडे रामकुंडाजवळ 12वी मोरी या ठिकाणी रस्त्याच्या कामाला वेग आलेला आहे। संगमेश्वर एसटी डेपोच्या आधी 12व्या मोरी नजीक रस्त्याचं काम जलद गतीने होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चिपळूण गुहागर संगमेश्वरमध्ये केंद्र सरकारने हर घर जल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशन नळ पाणी योजना सुरू केली आहे, मात्र ती अपयशी ठरताना दिसते। गावोगावी पाईपचं बंडल पसरलेले आहेत। अनेक ठिकाणी कामं अपूर्णावस्थेत सोडल्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप केला जातोय। स्वारगेटमधील घटनेनंतर जिल्ह्यातील 4ही आगारात बस स्थानकात तातडीने CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येते। मागणी पूर्ण न झाल्यास उभाटाकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे। बांगलादेशी घुसखोरांविरोधात सोलापुरात भाजप आक्रमक झालेली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे। घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे। नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषदेवरती हंडा मोर्चा काढला। पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले। धाराशिवच्या उमरग्यात विविध संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली।
खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव टप्पा द्यावा, आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये महिला शिक्षकांनी जेल भरो आंदोलन केलंय. मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिला दिनी त्यांनी आंदोलन केलंय. बारामतीत प्रशासकीय भवनासमोर झारगवाडी गावातील महिलांनी आमरण उपोषण केलंय. उपोषणकर्त्यांच्या घराकडे येणाऱ्या रस्त्याचं काम मंजुरीनंतर सुद्धा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवसेना उभाटाच्या वतीने नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आले. भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जोडे मारत उभाटा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय. सांगलीत भैयाजी जोशींचा वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी जोशींच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केला.